So can we start? It's 6 p.m. and we have 21 participants with us. Hello, doctor. Hello. Yes. Yeah, sir, can we start at 6:02 and we have 21 participants with us? Yeah, we can start. Okay, so you can on your video as well and you can start your presentation. I'll just introduce you to the audience. Yeah. Kaustubh sir is there? Yeah, he's there with us. Sir, I am also there. काय करायचं, चालू करूया? 22 लोक आलेत. हो करूयात. अजून 5 ते 6 लोक दे आर म्हणजे इन द प्रोसेस ऑफ जॉईनिंग, त्यामुळे आणखीन लोक जॉईन होतील. नाव नेहा, लेट नेहा इंट्रोड्यूस यू. ओके. आणि आपण चालू करू. आता मला काही लोकांचे मेसेज आले की वी आर जस्ट लॉगिंग इन, त्यामुळे दॅट विल कंटिन्यू. लेट नेहा इंट्रोड्यूस यू. ओके, ठीक आहे. ओके, नेहा गो ऑन. Yes, sir. Aniket, sir, you'll on your video after my introduction or now? Okay, I will share my screen. Just hold on. Yeah. So it would be good if we can see you as well. Okay. Yes, sir. Okay. Okay, sir. So, sir, presentation mode if possible. So this will appear half in mobile screen. So presentation mode would be better. Okay. Okay. Yes, sir. It's okay. Totally fine, sir. Thank you. Okay, so sir, we are starting now. Okay. Yeah. So नमस्कार आप सबको, आशा करती हूँ आप स्वस्थ और सुरक्षित होंगे। महाराष्ट्र की जनता को ध्यान में रखते हुए आज का सेशन हिंदी और मराठी में प्रेजेंट किया जाएगा। हम समझते हैं कि कोविड-19 लॉकडाउन ने किस तरीके से हमारी जिंदगी पे असर किया है। हम ये नहीं चाहते कि किसी भी प्रकार का असर इससे आपकी डायबिटीज पे पड़े। तो हम आपके लिए लाए हैं अपने जाने माने डॉक्टर अनिकेत कुंभोजकर, जो कि पीडियाट्रिक कंसल्टेंट और एडोलेसेंट एंडोक्रिनोलॉजिस्ट हैं ग्रो किड्स एंडोक्राइन क्लिनिक कोल्हापुर और सांगली में। साथ ही साथ वो एक एसोसिएट प्रोफेसर भी हैं भारतीय हॉस्पिटल सांगली में। हम धन्यवाद करते हैं डॉक्टर अनिकेत का, जिसने हम सब के लिए अपना कीमती समय निकाला ताकि आज शाम हम रिमोट डायबिटीज मैनेजमेंट पे चर्चा कर सकें। आपको बताना चाहूंगी डॉक्टर साहब जिस समय प्रेजेंट कर रहे होंगे आपके माइक्स म्यूट पर होंगे। यदि किसी को कोई भी सवाल पूछना है तो वो क्यूए बॉक्स या चैट पर इंग्लिश हिंदी में लिख सकता है, जिस तरीके से व्हाट्सएप पर टाइप करते हैं। इसके आधे 1 घंटे बाद या 40 मिनट बाद सवाल जवाब का सिलसिला चालू होगा। तब डॉक्टर विनय कुछ रूल्स मराठी में बताएंगे आपको, आप उस हिसाब से चलते सकते हैं। ज्यादा समय ना लेते हुए मैं चाहूंगी डॉक्टर अनिकेत अब सेशन संभाले। So over to you, Dr. Aniket. You can proceed with your presentation. Thank you, Sneha, for introduction and instructions. So मला वाटतंय आता आपण प्रेझेंटेशन सुरुवात करूया आणि काही बेसिक गोष्टींपासून सुरुवात करूया आणि नंतर मग डिटेलमध्ये डायबिटीस बद्दल आपण चर्चा करूया. तर मधुमेह म्हणजे काय? तर रक्तातील इन्शुलिनच्या अभावामुळे जे साखरेचं प्रमाण वाढतं त्याला आपण डायबिटीस किंवा मधुमेह म्हणतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीस असतात. टाईप 1 टाईप 2 हे सगळ्यात मोस्ट कॉमन आहेत, पण रिसेंटली आपल्याला आणखीन भरपूर प्रकारचे डायबिटीसचे प्रकार बघायला मिळतात. पण मेन 2 प्रकार आहेत, टाईप 1 आणि. तर हे टाईप 1 आणि टाईप 2 नक्की काय आहे ते आपण एका व्हिडिओ थ्रू थोडंसं समजावून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल.
So patients are not able to hear sound. Okay. Okay, so they can see video at least? Yes, sir. They can see the video. Okay, then I will explain Sure. in Marathi about the video. Okay, sir. Thank you. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की डायबिटीस हे पूर्णपणे बरं होऊ नाही शकत, पण त्याला आपण नियंत्रित ठेवू शकतो. ज्यावेळी आपण जेवण करतो त्यावेळी जे काही अन्न पदार्थ खातो त्याचं पचन झाल्यानंतर त्यातले जे कर्बोदक आहेत, कार्बोहायड्रेट, त्याचं शुगर मध्ये रूपांतर होतं आणि ही साखर रक्तात ऍब्सॉर्ब केली जाते किंवा पचनानंतर ती रक्तात उतरते. ज्यावेळी ही साखर रक्तात उतरते त्यावेळी इन्शुलिन नावाचा घटक हा आपल्या स्वादुपिंडातून तयार होतो आणि तो या साखरेची पातळी ही नियंत्रणात ठेवतो. तर कशी काय नियंत्रणात ठेवतो? तर ज्या काही पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये त्यांना साखर ही त्यांची एनर्जी आहे आणि ती साखर त्या पेशींना आत घेण्यासाठी इन्शुलिनची किल्ली आवश्यक आहे. म्हणजे इन्शुलिन जर असेल योग्य प्रमाणात तरच शरीरातील पेशी साखर त्यांच्या आत घेऊ शकतात किंवा शुगर किंवा ग्लुकोज जे म्हणतो आपण ते आत घेऊ शकतात. मग ज्यावेळी इन्शुलिनचं प्रमाण जर शरीरात कमी पडलं तर काय होणार? तर शरीरात जर इन्शुलिनचं प्रमाण कमी पडलं तर रक्तात साखरेची पातळी वाढणार, पण जरी रक्तात साखरेची पातळी जास्त असली तरी त्या पेशी ह्या आत घेऊ नाही शकणार आणि त्यामुळं शरीराची झीज होणार. म्हणूनच शुगरची ज्यावेळी लक्षणं चालू होतात त्यावेळी जास्त भूक लागते पण वजन हे कमी होत जातं. तर हे बेसिक गोष्ट तुम्हाला या अॅनिमेशन थ्रू जर कळाली असेल तर या व्हिडिओचा पुढचा पार्ट आपण बघूया. तर टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस असे दोन प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीस मध्ये फारच कमी प्रमाणात इन्शुलिनचं प्रोडक्शन शरीरात त्या पेशंट्स मध्ये होतं आणि त्यामुळे त्यांना इन्शुलिन हे बाहेरून घ्यावं लागतं. तर टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्शुलिन हे त्यांचं शरीरात प्रोडक्शन होत असतं पण ते काम व्यवस्थित करत नाही. म्हणजे नेमकं कसं करत नाही ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर टाईप 1 डायबिटीस मध्ये हे जे बीटा सेल्स आहे जिथून इन्शुलिन तयार होतं त्या पेशींची संख्या हळूहळू कमी होत जाते. त्यामुळं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जशी साखर या पेशींमध्ये आत गेली पाहिजे ती जाऊ शकत नाही कारण इन्शुलिन ची अटॅचमेंट या पेशींना होऊ शकत नाही कारण इन्शुलिनच शरीरात कमी आहे. टाईप 2 डायबिटीस मध्ये नेमकं काय होतं? तर शरीरात चरबीचं प्रमाण वाढल्यामुळं किंवा फॅट सेल्स जास्त झाल्यामुळं किंवा बाकीच्या दुसऱ्या कारणांमुळं इन्शुलिन हे रिसेप्टरला इथं अटॅच होऊ शकत नाही आणि त्यामुळं फायनली त्याचा इफेक्ट सेम होतो की पेशींमध्ये इन्शुलिन जाऊ शकत शुगर जाऊ शकत नाही त्यामुळे रक्तातील साखर वाढते. आणि प्रोग्रेसिव्हली टाईप 2 डायबिटीस मध्येही काही काळानंतर बीटा सेल्सचं काम कमी होतं आणि त्यांना इन्शुलिन इनिशियली जरी त्यांना गोळ्या औषधांवर कंट्रोल करता आलं तर तरी पण जर शुगरची पातळी जर कंट्रोल नाही झाली तर टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटना सुद्धा इन्शुलिनची आवश्यकता भासू शकते. ठीक आहे, आता आपण काही बेसिक गोष्टी बघितल्यानंतर प्रेझेंटेशन पुढच्या काही गोष्टी समजावून घेऊ की डायबिटीस आणि सारख्या बीपी सारख्या
आजारांमध्ये इन्फेक्शनची शक्यता जास्त असते आणि त्याचमुळं शुगरच्या पेशंटना कुठलंही इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात रिस्क त्याची जास्त असते आणि त्याचमुळं कोविड-19 ची रिस्क पण डायबिटीसच्या पेशंटमध्ये जास्त आहे आणि कोविड-19 मुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात कोरोनामुळे ते पण शुगरच्या पेशंटमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतात. तर या इन्फेक्शनचा प्रॉब्लेम काय असतो की कुठल्याही इन्फेक्शन झालं शुगरच्या पेशंटला तर त्यांची शुगरची लेवल ही वाढू शकते आणि त्यामुळं त्यांना त्रास होऊ शकतो. तर मग हे होऊ नये म्हणून काय करू शकतो, तर जास्तीत जास्त वेळा साखर चेक करून 70 to 180 या आयडियल टार्गेट रेंजमध्ये साखरची पातळी ठेवणं आणि कीटोन बॉडी प्रोडक्शन हे देणं. महत्वाचं काय की ज्यावेळी ताप असतो किंवा बाकी कुठलंही इन्फेक्शनचं लक्षण असतं त्यावेळी इन्शुलिन हे कधीही बंद नसतं करायचं, कारण इन्शुलिन जर बंद केलं तर साखरेची पातळी अजून जास्त वाढणार आणि त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो, जसं डिहायड्रेशन किंवा साखर जास्त झाली की पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. म्हणून ज्यावेळी शुगरचा प्रॉब्लेम असेल त्यावेळी प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की टार्गेट ब्लड ग्लुकोज किती असली पाहिजे, प्रत्येक पेशंटनी स्वतःचं ठरवणं आवश्यक आहे. कशी चेंज करायची, इन्शुलिनचं प्रमाण कसं चेंज करायचं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी इन्फेक्शन असतं किंवा आजार पण असतं त्यावेळी एक्स्ट्रा इन्शुलिनचा डोस गरजेचा असतो आणि ते घेणंही तेवढंच आवश्यक आहे. एक्सरसाइजचा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. कोविड-19 मुळे जास्तीत जास्त एकाच ठिकाणी घरात बसल्यामुळे पण साखर एकदम जास्त वाढू शकते. त्यामुळे जरी घरात असाल तरी घरी सुद्धा व्यायाम करणं आवश्यक आहे, कारण जर व्यायाम नाही केलं तर शुगर एकदम जास्त वाढू शकते. आणि व्यायाम करताना किती वेळ व्यायाम करणार आहे, कोणत्या प्रकारचा करणार आहे, शुगर व्यायाम चालू करायच्या पहिला किती आहे, पुन्हा तुमचा इन्शुलिनचा डोस त्याच्यापूर्वी किती घेतला आहे, कधी खाणं झालंय, एक्सरसाइजच्या पहिला खाणं कधी झालंय, हे सगळं प्रॉपर प्लॅन करून आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे. ग्लुकोज लेवल जी आहे ती 3 ह्याच्यात आपण बघू शकतो. 70 म्हणजे रेड, म्हणजे 70 किंवा 60 त्याच्या खाली आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो. तर 70च्या खाली ही शक्यतो शुगर येऊ नये. आयडियल टार्गेट काय आहे, टाइम इन रेंज, तर 70 to 180 आणि 250च्या वर शुगर ही जेवढी जास्तीत जास्त वेळा राहील तेवढे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स डायबिटीस मध्ये होऊ शकतात. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की कार्बोहायड्रेट काउंटिंग, म्हणजे आपण जे काही अन्नपदार्थ खातोय त्याचं किती त्यामध्ये साखर आहे हे जर तुम्ही प्रॉपरली जर इन्शुलिनचा डोस ऍडजस्ट केला तर साखरेची लेवल ही 100% व्यवस्थित राहू शकते आणि त्यातलं फ्लक्च्युएशन्स हे कमी होतं. तर ते आपण बघूया की कुठल्या अन्नपदार्थात किती साखर असते आणि प्रत्येक अन्नपदार्थाचं साधारण साखरेचं प्रमाण किती आहे याची माहिती सगळीकडे अवेलेबल आहे. ती वापरात कशी आणायची ते आपण बघूया. तर इन्शुलिन आणि कर्बोदकाचं गुणोत्तर किती आहे हे बघणं, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी फॅक्टर किती आहे हे बघणं, म्हणजे काय प्रत्येक वेळी जेवणाच्या हिशोबाने किती युनिट इन्शुलिन हे घ्यायचंय हे आपण कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आता ह्या उदाहरणात दिले की 25 युनिट जर टोटल दिवसभरचं चालू असेल तर 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट साठी त्या पेशंटला 1 युनिट इन्शुलिन हे आवश्यक आहे. तर समजा तो जेवणार आहे आणि त्यामध्ये तो 2 चपाती खाणार आहे, एक वाटी भाजी, फळभाजी कोणती आणि दही असं खाणार असेल तर साधारण त्याचं 50 ते 60 ग्रॅम कार्बोहायड्रेटचं किंवा कर्बोदकाचं प्रमाण होईल. म्हणजे त्या जेवणासाठी त्यावेळी त्याला 3 युनिट इन्शुलिन हे
घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं जर त्या जेवणाच्या पहिला शुगर हाय असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा इन्शुलिन देणं आवश्यक आहे. म्हणजे जेवणाच्या पहिला शुगर जर 100 to 120 असेल तर फक्त जेवणामध्ये किती कर्बोदक आहे ते बघून आपण युनिट देऊ शकतो. पण जर शुगर प्री मील शुगर जर हाय असेल तर ती सुद्धा करेक्ट करणं आवश्यक आहे. तर ती कशी करायची? तर प्री मील म्हणजे फास्टिंग किंवा जेवणाच्या पहिल्याची शुगर समजा 250 आली असेल तर ती ऑलमोस्ट 100 नी जास्त आहे टार्गेट पेक्षा. मग एक्झाम्पल प्रमाणे काय होईल की 1500 डिवायडेड बाय 25 म्हणजे 1500 डिवायडेड बाय 25 जर आलं तर मग त्याचं उत्तर कसं येणार की 60 ग्रॅम कार्बोहायड्रेटसाठी 3 युनिट झालं आणि खाण्यापूर्वीची शुगर जर 300 असेल तर त्याचे 3 एक्स्ट्रा म्हणजे टोटल 6 युनिट इन्शुलिन एक्स्ट्रा हे त्यावेळी देणं आवश्यक आहे. तर हे पुन्हा कॅल्क्युलेट कसं केलं तर 1500 डिवायडेड बाय टोटल डेली इन्शुलिन म्हणजेच काय 60 ने जर शुगर कमी करायची असेल तर एक्स्ट्रा 1 युनिट द्यावं लागेल. म्हणजे एक्स्ट्रा हाय शुगरचे युनिट प्लस काय खाणार त्याचे युनिट हे दोन्ही कॉम्बाईन करून ज्यावेळी आपण युनिट देतो त्यावेळी हे साखरेचं प्रमाण हे वाढत नाही. आता डायटिशियन कडून सुद्धा तुम्ही हेल्प घेऊ शकता की कोणत्या अन्नपदार्थात किती कार्बोहायड्रेट्स आहे आणि कोणत्या अन्नपदार्थ हे खाल्ल्यानंतर शुगर एकदम फास्ट वाढते, त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. ते आपण डिटेल पुढे बघूया. ओके, आता टेक्नॉलॉजी आपल्याला या सगळ्यामध्ये कशी मदत करू शकते? म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आता एवढ्या पद्धतीचे अवेलेबल आहेत की ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपण इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या माध्यमातून मॉनिटर करू शकतो आणि त्या पद्धतीने ऍक्शन घेऊ शकतो. तर इथं तुम्ही बघू शकता की रिअल टाइम सीजीएम म्हणजे काय की त्या वेळी शुगर किती आहे हे न चेक करता सेन्सरनी आपल्याला कळू शकतं. आणि दुसरं इन्शुलिन पंप म्हणजे इन्शुलिन जे आपण इंजेक्शन्स घेतो त्याच्याऐवजी आपण पंप थ्रू इन्शुलिन हे घेऊ शकतो. तर ते डिटेल आपण पुढे बघूया की ही सिस्टीम काय, याला कार्डियन कनेक्ट सिस्टीम म्हणतात. त्यामध्ये हे 5 कंपोनेंट्स आहेत. पहिला कंपोनेंट काय आहे की ग्लुकोज सेन्सर. हे जे छोटं पांढऱ्या कलरचं तुम्हाला डिव्हाइस दिसतंय यालाच आपण सेन्सर म्हणतो किंवा ग्लुकोज आपल्या स्किनच्या खाली ज्यावेळी स्किनवर आपण हे अटॅच करतो त्यावेळी ते शुगर डिटेक्ट करतं आणि शुगरचं प्रमाण किती आहे हे आपल्याला डिस्प्ले करतं. कसं डिस्प्ले करतं तर ह्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्समीटर थ्रू मोबाईल ॲपला ट्रान्समिट होते आणि मोबाईलमध्ये जर हे ॲप डाउनलोड केलेलं असेल तर तो जो सेन्सरचा ग्लुकोज व्हॅल्यू किती आहे एक्झॅक्ट ती आपल्याला दिसू शकते आणि त्यामध्ये आपण परत याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी म्हणजे किती कार्बोहायड्रेट्स खाल्ले हे सुद्धा आपण नोंद करू शकतो. अजून काय कंपोनंट महत्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे जे आता कोविड सिच्युएशन मध्ये यूज होऊ शकते तर हा जो काही डाटा पेशंटचा आहे तो आपण अपलोड जर केला किंवा इंटरनेटद्वारे सॉफ्टवेअर आहे केअरलिंक म्हणून त्यामध्ये हा पूर्ण डाटा ट्रान्समिट होऊ शकतो आणि तो तुमच्या डॉक्टरांना तो बघता येतो की नक्की शुगर कशी आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टरांपर्यंत जायची गरजच नाही, घरी बसून तुम्ही तुमची जी शुगर व्हॅल्यू किती आहे किंवा एक्झॅक्ट शुगर किती आहे 24 तासाची ही तुमच्या डॉक्टरांना कन्वे करू शकता या टेक्नॉलॉजीमुळे. आणि त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ओव्हरऑल शुगर कंट्रोल कसं आहे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना या ऍपद्वारे कन्वे करू शकता. सो बेसिकली काय होतं की सेन्सर ट्रान्समीटर जो असतो तो ब्लूटूथद्वारे मोबाईलमध्ये डाटा ट्रान्समिट करतो आणि थ्रू मोबाईल
हे जे सॉफ्टवेअर किंवा प्लॅटफॉर्म आहे केअरलिंक, त्याच्या थ्रू डाटा रिमोटली मॉनिटर करता येतो. म्हणजे जगाच्या दुसऱ्या, म्हणजे इथं बसलेल्या पेशंट हा अमेरिकेत सुद्धा हा डाटा पाठवू शकतो, किंवा अमेरिकेतला पेशंट सुद्धा इथं हा डाटा पाठवू शकतो. आता हे जे विंडो आहे त्यामध्ये तुम्हाला दिसते की याचा डाटा कसा रिफ्लेक्ट होतो. हा जो ग्राफ आहे तो त्या पॉइंटची ग्लुकोज व्हॅल्यू दाखवतोय, आणि आता सध्या म्हणजे एक्झॅक्ट त्या टाइमला किती आहे हे इथं डिस्प्ले होते. जे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर यूज करू शकता किंवा मोबाईल मध्ये सुद्धा बघू शकता. आता हे सीजीएम जे आपण बघतोय ते नेमकं काय की यामध्ये 24 तास, म्हणजे आता नेहमी आपण शुगरच्या वेळी चेक करतो त्यावेळी 3 वेळा 4 वेळा दिवसातून चेक करतोय जेवणाच्या पहिला, आणि त्यानुसार आपण इन्शुलिन देतोय. पण ह्यामध्ये फायदा काय आहे की ह्यात कधीही 24 तासात तुम्ही शुगर किती आहे बघू शकता, आणि त्यासाठी ग्लुकोमीटरनी प्रिक करायची गरज नाही. हे जर सेन्सर जर अप्लाय केलं असेल तर तुम्ही कुठल्याही रात्री 2 वाजता सुद्धा न प्रिक करता पेशंटची शुगर किती आहे हे तपासू शकता. आणि तो ह्याचा फायदा आहे सीजीएम्स की, कारण दिवसातून 3 वेळा किंवा 4 वेळा चेक करून ओव्हरऑल आपल्याला कंट्रोल करता येतं, पण परफेक्ट कंट्रोल जर पाहिजे असेल तर सीजीएमचा फार फायदा होतो. या ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता की सीजीएमचा डाटा कसा असतो आणि कुठल्या वेळी शुगर हाय गेली. म्हणजे आता या ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता की साधारण 12:12च्या आसपास ही शुगर हाय गेलेली आहे, नंतर कंट्रोल झालेली आहे. म्हणजे थोडक्यात यावेळी काहीतरी खाण्यात आलेलं असणार आहे, आणि त्यानंतर मग शुगर ही हाय झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की हे सगळ्या वेळी, म्हणजे इथं खाली टाइम तुम्हाला डिस्प्ले होत असेल 12 AM to 12 AM, म्हणजे 24 तास. म्हणजे रात्री 2, 3, 4 पहाटे साधारण शुगर किती आहे काय आहे आपण बघू शकतो या ग्राफ मध्ये. आणि कुठल्याही वेळी जर ती हाय असेल किंवा लो असेल तर त्यानुसार आपण इमिजिएटली करेक्शन करू शकतो. ग्लुकोमीटर वापरामध्ये प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळी तुम्हाला त्रास व्हायला लागतो, लो शुगरची लक्षणे लागतात, त्यानंतर आपण चेक केलं जातं आणि मग आपण ते लो असेल तर करेक्ट करतो. पण सीजीएमचा फायदा काय की ती लोअर साईडला जात असेल त्याच्या पहिलाच जर आपल्याला कळालं, म्हणजे प्रेडिक्शन हे महत्वाचं आहे की बाबा ही शुगर आपली लो होती, तर ती पूर्ण लो व्हायच्या पहिलाच जर आपण त्याच्यावर ऍक्ट केलं तर हायपोग्लायसिमिया नाही होणार. तसंच हायपरग्लायसिमियासाठी म्हणजे हाय शुगरसाठी शुगर एकदम जास्त 300, 400, 500 झाल्यानंतर आपण इन्शुलिनचा डोस वाढवून ती कमी करणं, याच्यापेक्षा ती ज्यावेळी 150, 150-200च्या वर जायला लागली त्याच वेळी त्याच्यावर ऍक्ट करणं, यांनी काय होईल, हा जो हाय पुढचा एक्सकर्शन येणार आहे तो आपण पहिलाच प्रिव्हेंट करतोय. म्हणजे काय, लो पण आपण होऊ देत नाही शुगर, आणि हाय पण होऊ देत नाही. ही 2 गोष्टी जर आपण शुगरच्या पेशंटमध्ये करू दिल्या तर ते परफेक्ट ट्रीटमेंट म्हणता येईल. कारण नॉर्मल शरीरात असंच होतं. नॉर्मल शरीरात ज्यावेळी आपल्या शरीरात लो शुगर व्हायला लागते त्यावेळी इन्शुलिन तयार होणं बंद होतं आणि शुगर नॉर्मल होती. ज्यावेळी शुगर हाय व्हायला लागते त्यावेळी इन्शुलिनची लेवल आपल्या शरीरात वाढते आणि ती कंट्रोल केली जाते. जे शरीरात होते तेच जर आपण हे वरून करायचा प्रयत्न केला आणि ते सीजीएम द्वारे आपण करू शकतो तर आपल्याला फायदा बऱ्यापैकी होतो. इन्शुलिन पंप कसं काम करतं, तर इट इज अ स्मॉल कॉम्प्युटराइज्ड बॅटरी ऑपरेटेड पंप. म्हणजे इट अलाउज द युजर टू कंट्रोल एक्झॅक्टली हाऊ मच इन्शुलिन इज डिलिव्हर्ड. आणि पंप रिझर्वायर मध्ये आपण इन्शुलिन ह्याच्या घालतो आणि जो प्लास्टिक ट्यूब असते ती इन्फ्युजन सेटला कनेक्ट करतो आणि इन्शुलिन कंटिन्युअसली या पंप थ्रू इन्फ्यूज केलं जातं. म्हणजे जसं शरीरात होतं तसं. आता आपण जे इंजेक्शन देतोय त्यामध्ये काय फरक आहे आणि पंप मध्ये काय फरक आहे की इंजेक्शन देतोय ते
एक इंजेक्शन दिलं की त्याचा इफेक्ट साधारण 6 तास 8 तास असा राहतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इंजेक्शन द्यावं लागतं. त्याचा इफेक्ट हा प्रोलॉंग करता येत नाही. पण पंपमध्ये आपण हे कंटिन्युअस देत असल्यामुळे त्याची लेवल आपल्याला कमी जास्त करता येते. इन्शुलिनचा डोस ऍडजस्ट करता येतो, बेझल रेट ऍडजस्ट करता येते, बोलस आपल्याला कॅल्क्युलेट करून देता येतो. हे सगळे आमचे फायदे. आणि महत्वाचं काय की ग्रेटर फ्रीडम फ्रॉम विथ मील टाइम्स अँड स्नॅक्स, लाईफस्टाईल फ्लेक्झिबिलिटी आणि नंबर ऑफ इंजेक्शन्स हे कमी होतं. म्हणजे आपण डेली जे इंजेक्शन ट्रीटमेंट देतो त्यामध्ये साधारण एवढे 120 इंजेक्शन पर मंथ असं इथं एक रफ कॅल्क्युलेशन दाखवलंय. तेच पंप जर यूज केले तर हे एवढे फिक्स कमी होतं. ठीक आहे. आय थिंक बऱ्यापैकी आपली डिटेल चर्चा ही झालेली. काही क्वेश्चन्स मला विचारायचे होते तुम्हाला, पण आपण ते नंतर क्वेश्चन आन्सरच्या सेशन नंतर बघू. सो एक लास्ट फायनल 2 स्लाइड्स मला तुम्हाला सांगायचे आहेत की संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वतःच शुगर चेक करणं आणि इन्शुलिन प्रॉपरली घेणं, ज्यामुळे शुगर ही व्यवस्थित कंट्रोल होऊ शकते. सो eat healthy, monitor your sugars and stay in touch with your doctor remotely through these all technological devices and teleconsultation. Thank you. Okay, thank you, sir. And now I would allow Dr. Vinay to provide some rules and regulations for QA round. थँक्यू डॉक्टर अनिकेत. तर आता आपण क्वेश्चन आणि आन्सरचं सेशन चालू करू. ज्यांना क्वेश्चन विचारायचं असेल त्यांनी आपला हँड रेज करू शकतात. ते ऑप्शन येईल तुमच्या स्क्रीनवर. आम्ही त्यांना अनम्यूट करू. हो सर, मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो. आधी 3 क्वेश्चन आलेत, 2 आलेत ऑलरेडी. सो एक क्वेश्चन होता की फास्टिंगची लिमिट काय आहे, व्हॉट इज म्हणजे स्टँडर्ड ॲव्हरेज फास्टिंग आणि आफ्टर मिल काउंट ऑफ ब्लड शुगर. आय थिंक त्यांना विचारायचं की ॲव्हरेज फास्टिंग आणि ॲव्हरेज पोस्ट मिल शुगरचं रेंज काय. हॅलो हॅलो, हा सर, ऐकायला येतं का? हॅलो, हा सर, ऐकू येतंय. कौस्तुभ, ऐकायला येतंय का मी बोलतोय ते? हो, ऐकायला येते. आय थिंक डॉक्टर अनिकेतच्या इकडे प्रॉब्लेम चालू आहे ते. सर म्यूट वर आहेत का? नाही, म्यूट वर नाहीये. आपला फोन लागेल. हॅलो हॅलो सर. हा, एक मिनिट. डॉक्टरच्या इथे आय थिंक नेटवर्क इश्यू आहे. हा थोडा वेळ होईल. हा, चालतंय चालतंय. हॅलो, डॉक्टर अनिकेत ऐकू शकता का? डॉक्टर विनय, कौस्तुभ सरांना कॉल करतो का? हो, ओके, एकच मिनिट. हॅलो डॉक्टर. हा हॅलो सर. हा, एक मिनिट. आम्ही डॉक्टर अनिकेत, आय थिंक त्यांचं नेटवर्क कनेक्शनचा इश्यू आहे. थोडा हा वेळ. हा, चालेल चालेल.
हॅलो. हॅलो डॉक्टर अनिकेत. हा बघतो मी. हा वी कॅन हिअर यू. डॉक्टर विनय. हॅलो सर, ऐकू शकता का? हॅलो. हॅलो. हा ऐकू शकता. हॅलो. हा हॅलो सर. एक मिनिट अजून डॉक्टर अनिकेत यांचं थोडं इश्यू चालू आहे. येतील त्या. डॉक्टर विनय. हा. झाला माझा फोन झाला सरांशी. ओके. हॅलो, येतोय का आवाज आता? हो आता येतोय सर. आपल्याकडे काही क्वेश्चन्स ऑलरेडी आले. बर. पहिले ते एक क्वेश्चन आहे की व्हॉट इज द स्टँडर्ड ऍव्हरेज फास्टिंग आणि मिल पोस्ट मिल शुगर. म्हणजे आय थिंक त्यांना जाणून घ्यायचंय की स्टँडर्ड ऍव्हरेज फास्टिंग आणि पोस्ट मिल किती असतं. फास्टिंग शुगर जसं मी म्हणालो की 100च्या आसपास प्लस मायनस 10 or 20 इज ओके. आणि it should not be less than 70. 70 to 110 fasting is good. आणि पोस्ट प्रेंडियल किंवा जेवणानंतर साधारण 1.5 किंवा 2 तासांनी ही 200च्या आत पाहिजे. 100 बिलो 200. डॉक्टर बोलायला कमी नाही बायका. थँक्यू. निलेशजी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे सरांना? नाही सर, काही नाही प्रश्न तसे. साद शेख जी तुमचं काही विचारायचं आहे. हो विचारा सरांना प्रश्न. हा बोला सर. हॅलो डॉक्टर. हॅलो. हॅलो. सर ऐकू शकताय का तुम्ही? हो येत आहे. हॅलो. हा बोला. 700 PI बोलते मी. त्याची शुगर 450-500 कधी येते दुपारची, आणि सकाळची येते कमी आणि संध्याकाळची जरा कमी येते. आवाज क्लिअर नाही आहे त्यांचा. हॅलो. हा हॅलो सर, 700 आहे बोलतायत. ते म्हणतायत सकाळची येते नॉर्मल, पण दुपारी ती 450 ते 500 येते त्याची शुगर. दुपारी जास्त येते. हा. मग दुपारी जास्त येते तो सकाळी युनिट जे देत आहे ते कमी पडतंय, किंवा तो सकाळी आणि दुपारच्या मध्ये चुकीचं काहीतरी खातोय. एवढी 450 येते. मग त्याची एवढी जास्त येत असेल तर त्याचं खाणं बघा व्यवस्थित, जे नाश्त्याचं येते आणि मध्ये. आणि दुपारची तरी पण जास्त आली तर मग दुपारचं इन्सुलिन वाढवून द्यावं लागेल तुम्हाला. चालेल. खूप तो असं चिडचिडपणा करतोय. हा 400 वगैरे आली तर तो चिडचिडपणा करणारच. त्यामुळे एवढी येऊ देऊ नका. त्याचं खाणं जे बिस्किट वगैरे खातोय किंवा काय खातोय ते बघा. आणि दुपारचे मग इन्सुलिन तुम्ही किती देताय आता सध्या? 2-3 युनिट किती देताय? दुपारचं 5 देते. 5 युनिट. मग ते थोडं वाढवायला लागेल. 6 किंवा 7 द्यायला लागेल. चालेल. आणि सकाळचं जे नाश्ता म्हणजे उठल्यानंतर मध्ये दुपारपर्यंत जे खातोय त्याच्यावर लक्ष ठेवा. थँक्यू डॉक्टर. हा थँक्यू. पुढचा प्रश्न समीक्षा जसूजा. हॅलो समीक्षा, आपण ऐकू शकता का? त्यांना अनम्यूट करायचं. हो अनम्यूट केलेलं आहे. हॅलो सर. हा बोला. सर मला विचारायचं होतं, आता कोविड मध्ये काय एक्स्ट्रा प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजे सर, टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये पण? वेगळे सेपरेट प्रिकॉशन काही नाही आहेत. टाईप 1 टाईप 2 युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आता सगळीकडे जे आपण सांगतोय की ओके
जास्त बाहेर जाणं अवॉइड करणं, रुटीन हँड वॉशिंग हे सगळं तर केलंच पाहिजे. महत्वाचं कसं आहे माहितीये का की ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी जास्तीत जास्त आयसोलेट राहिलं पाहिजे, घरीच राहिलं पाहिजे. आणि घरी राहून पण मी जसं सांगितलं की रुटीन एक्सरसाइज आणि ह्या गोष्टी करून शुगर कंट्रोल ठेवली पाहिजे. जर Right, शुगर व्यवस्थित कंट्रोल असेल तर जरी कोविड झाला तरी त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. पण जर Right. शुगर हाय राहत असेल तर कोविड झाला की त्याचे कॉम्प्लिकेशन्स जास्त होऊ शकतात. ओके ओके जे करोना प्रिव्हेंट आपण करण्याचे जे प्रिकॉशन घेते तेच रुटीन प्रिकॉशन आहे. पण ओके जे पूर्ण 100% तर आपण प्रिव्हेंट नाही करू शकतो. कुठल्या कारणाने कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि करोना झाला तर त्यातून बाहेर लवकर पडण्यासाठी शुगर चांगली व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. ओके राईट सर राईट सर. थँक्यू. पुढचा प्रश्न आपण निखिल कुलकर्णी जी. हॅलो. निखिल, हा पुढचा प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. हॅलो निखिल, ऐकू शकता का आपण? ओके, आय थिंक काहीतरी नेटवर्क इश्यू आहे. पुढचा प्रश्न घेऊ सिमिन मिरकर. ओके. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा ऐकू शकतो. युवराज बोलतोय सर, युवराज चव्हाण. हा बोला. सर सीजीएम ची अॅक्युरन्सी कशी ओळखता येईल? सीजीएम ची अॅक्युरन्सी म्हणजे सीजीएम अॅक्युरेट आहे की नाही. हा अॅक्युरेट आता आहे का? हे गोष्ट लक्षात घ्या. सीजीएम आणि आपण जे ग्लुकोमीटरवर चेक करतो ना हे थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीच्या शुगर व्हॅल्यूज आहेत. बरोबर. म्हणजे काय वेगळं आहे त्यात, जे आपण ग्लुकोमीटरने चेक करतो ते ब्लडचं चेक करतो. बरोबर. कॅपिलरी ब्लड म्हणतो. हा ठीक आहे. आणि जे सीजीएम मध्ये डिटेक्ट होतं त्याला इंटरस्टिशियल ग्लुकोज म्हणतो. म्हणजे स्किनच्या खाली जे ग्लुकोजची लेवल आहे ते सीजीएम डिटेक्ट करतं. तर प्रॉब्लेम काय आहे थोडासा ह्याच्यामध्ये, म्हणजे जर दोन्हीपैकी अॅक्युरेट म्हणाल तर ग्लुकोमीटर इज स्लाइटली मोर अॅक्युरेट यू कॅन से, किंवा डिसिजन घेण्यासाठी, कारण तो रिअल टाइम आहे त्यावेळेचं दिसतं. सीजीएम मध्ये थोडासा लॅग असतो. पण ओव्हरऑल कंट्रोल करणे म्हणजे ओव्हरऑल लेवल किती आहे ते सीजीएम मध्ये आपल्याला लक्षात येतं. पण महत्वाचं काय आहे की शेवटी सीजीएम आणि ग्लुकोमीटर हे आपल्याला फक्त डायरेक्शन दाखवत आहेत, शुगरची ट्रेंड कुठल्या दिशेनं आहे हे. अॅक्युरेट दोन्ही पण नाहीयेत. अॅक्युरेट कधी वाटतं ज्यावेळी आपण ब्लड काढून लॅबमध्ये तपासतो त्याच वेळी एक्झॅक्ट लेवल आपल्या ब्लड मध्ये शुगरची किती आहे हे कळू शकतो. पण ते अॅक्युरेट लेवलची गरजच नाही आपल्याला, हे लक्षात घ्या. आपण काय फॉलो करतोय किंवा कशाच्या मागं पळतोय हे बघायला पाहिजे. एकदम अॅक्युरसीच्या मागं आपल्याला पळायचं नाहीये. पण ट्रेंड काय आहे शुगरचा हा लक्षात आला तरी पण आपण त्याच्यावर ऍक्ट करून कंट्रोल ठेवू शकतो. मिनिमम आणि लोएस्ट जी शुगर राहते ना त्यामध्ये आता आपल्याला पर्सेंटेज म्हणजे समजा सीजीएम लावलेला आहे आणि दाखवतं आपल्याला एक 70 शुगर 70 दाखवते 70 सीजीएम मध्ये, आणि ग्लुकोमीटर मध्ये जर दाखवत असेल 100, अशा जी फ्रिक्वेन्सी असल्यामुळे जर आपण हाय रेंजला एक 50-60 जर फ्रिक्वेन्सी दाखवली त्याच्यामध्ये डिस्टन्स दाखवला तर युनिट देताना पण प्रॉब्लेम येणार ना. हो, म्हणून आता 70 ज्यावेळी सीजीएम मध्ये दाखवते ना तो एक आणि ग्लुकोमीटर मध्ये 100 दाखवते, याचा अर्थ काय मी तुम्हाला समजून सांगतो. 70 होती शुगर एक 20-25 मिनिटापूर्वी आणि ती आता समोरच्या दिशेने चालली आहे, येते लक्षात. म्हणजे आताची जी शुगर करंट ग्लुकोमीटर हे एक्झॅक्ट त्या पॉईंटचं दाखवतं 100 आहे, म्हणजे ऍटलीस्ट ती वाढत चालली आहे, लो होत नाहीये त्याचा अर्थ. आणि महत्वाचं काय आहे, ज्यावेळी 70 शुगर येते सीजीएम वर त्यावेळी त्रास काय होतो का हे बघायचं पेशंट. ओके, जर त्रास काहीच नसेल, लो शुगरची काही लक्षणं नसतील तर मग काही काळजी करण्याची गरज नाही. ते तो सीजीएमचा जे अॅक्युरसीचा प्रॉब्लेम असं बघू शकतो. पण जर 70 जर असेल आणि किंवा 80 जरी असेल समजा सीजीएम वर, 90 जरी असेल आणि त्रास होत असेल तर मात्र ती लो असण्याची शक्यता जास्त आहे. त्यावेळी तुम्ही
ती शुगर अप करणं गरजेचं आहे. हॅलो हॅलो सर. हॅलो. हा हा सर, साहजिकचे पालक बोलतोय. हॅलो. 701 सर. हा सर, हॅलो. हा बोला. आपण ज्यावेळी शुगर रात्रीची होते अशी, तर त्यावेळी काय करावं लागेल आपल्याला? रात्री कितीची होती अशी? एक 3-4च्या दरम्यान, किंवा ही अशी होती म्हणजे कमी जास्त होत राहते अशा वेळी 3-4च्या वेळी. नाही, पहाटे हे बघा, एक लक्षात घ्या, हे पहाटेच्या ज्यावेळी शुगर असते ना, ती थोडी लोअरच असते. हा. कारण 80-90-100 नॉर्मली, पण सगळ्यांमध्येच 70-100. मग त्यावेळी काय वेगळं काय करायचं नाही. त्यावेळी जर त्रास होत नसेल, म्हणजे पेशंट व्यवस्थित झोपला असेल, शांत, तर काय करायचं नाही त्याला. हा. पण जर त्रास होत असेल, म्हणजे पहाटे 3ला तो उठून रडतोय किंवा भूक लागली म्हणतोय, असं काय वाटतं, लगेच गोड किंवा साखर देऊन ती करेक्ट करायची. लक्षणाप्रमाणे चालू ठेवायचं, लक्षणाप्रमाणे द्यावं लागतं. लक्षणांवर आपलं डिसिजन पाहिजे, नुसतं आकड्यांवर डिसिजन पूर्ण घ्यायचं नाही आपण. ओके सर, थँक्यू. थँक्यू. पुढचा प्रश्न वंश सकपाळ. हॅलो वंश, ऐकू शकता का तुम्ही? हॅलो सर. हॅलो. हा सर, आमचा एक प्रश्न होता. हा बोला. हॅलो. सर, आपल्याकडून बायोसिन्स कंपनीचे स्ट्रीप भेटत होते. हॅलो. हॅलो, आवाज हे होतोय, लो असते. बरं. हॅलो सर. हा बोला. हा, आपल्याकडून बायोसिन्स कंपनीचे स्ट्रीप भेटत होते, ते आता लोकांना कसे भेटणार? आवाज नाही ऐकू येत, मोठ्यानं बोला. हॅलो सर. हा, मोठ्यानं बोला. हा बोला. हा, तुमच्याकडून आम्हाला बायोसिन्स कंपनीचे त्या स्ट्रीप भेटत होत्या बघा, तर त्या आम्हाला आता कशा भेटायच्या? काय? तुमच्याकडून आम्हाला बायोसिन्स कंपनीच्या स्ट्रीप भेटत होत्या, त्या आता आम्हाला कशा भेटणार? कुठल्या कंपनीच्या? बायोसिन्स. बायोसिन्सच्या. हा. कुठे आहे तुम्ही? कुठे असता? आम्ही सुलतानपूरला असतो, वाई सातारा. साताऱ्याला का? वाई सातारा. ओके. साताऱ्याला आता सध्या अवघड आहे, कारण लॉकडाऊनमुळे सगळं बंद आहे. मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यात एकदा मला कॉन्टॅक्ट करा क्लिनिकच्या नंबरवर, त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. बरं, चालेल सर. आणि अजून एक प्रश्न होता. ते साधला म्हणजे पेशंट डायबिटीसचा, त्याला आता शुगर फ्रीचे प्रोडक्ट देणे हे बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही, चुकीचं आहे. शुगर फ्री हे मिसलेबल असतं. त्या कुठल्याही अन्नपदार्थ त्या हे पॅकेटवर कार्बोहायड्रेट किती आहे हे बघून त्या पद्धतीनंच ठरवायचं असतं. शुगर फ्री म्हणजे सगळं चांगलं आहे असं नाही. इनफॅक्ट शुगर फ्री, काय शुगर फ्री प्रोडक्ट्स मध्ये कार्बोहायड्रेट्स हे शुगरच्या लेवलच्याच आहेत. ठीक आहे, तर शुगर फ्रीच्या मागे लागायचं नाही. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सर, मी प्रदीप पवार बोलतोय. हा बोला. हा सर, नमस्कार. मी तेजसचा वडील बोलतोय. तेजस. हा बोला. सर, ते तेजसची सकाळची शुगर आहे ती नॉर्मल भरते बरं का, 150-200च्या दरम्यान भरते सकाळी पण. त्या आणि दुपारी आम्हाला त्याला लॅन्टेस 6 युनिट देतोय. नंतर अॅट्रॅपिड 2 युनिट देतोय दुपारी 2 वाजता. आणि संध्याकाळी तो 6 वाजता जेवतो, आणि 6-6:30 वाजता जेवण झाल्यानंतर 8 वाजता की नाही ते शुगर मेंटेन केल्या मोजल्यानंतर डायरेक्ट 350-400 300च्या वरच भरत आहे सर. कधी रात्रीची का? हा सर, रात्री 8 वाजताची. तरी पण आम्ही 2 आणि संध्याकाळी किती वाजता तुम्ही त्याला इन्सुलिन देता शेवटचं जेवणाच्या सर? शेवटचं 8 वाजता युनिट देतोय, 2 युनिट देतोय सर त्याला आम्ही 300च्या वर. हा, मग 2 युनिट त्याला पुरत नाहीये, तर ते 2च्या ऐवजी 3 द्या, जर जास्त असेल शुगर त्यावेळी. तर दुपारची रेग्युलर 2 आहे सर, आणि संध्याकाळची 350 किंवा 400 शुगर भरते. तर 3 युनिट दिलं की परवाच्या दिवशी त्याला दुपारी 43 शुगर भरली, आणि ते शुगर एकदम लो झाली, आणि ते शुगर
काहीतरी व्हायला लागलं ते. हिचके वगैरे येत होतं जरा प्रॉब्लेम झाल्यासारखं. मग त्याला परत आम्ही शुगर मोजल्यानंतर त्याला हे साखर पाणी वगैरे करून दिलं. नंतर ते परत मोजल्यावर 150 भरली सर परत. होय का? नाही मग बघावं लागेल. एकदा मला ज्यावेळी भेटते त्यावेळी मी सांगतो कसं काय. एकदम 3 दिल्या की सर त्याला इन्सुलिन चालत नाही. हा 3 दिल्यावर लो होतीये का एकदम त्याची? हो एकदम लो होते. आम्ही काल 558 भरली शुगर आणि मी 2 युनिट दिली सकाळी 109 भरली. नाही 2 युनिटवर पण ते कमी होत आहे सर शुगर. की 3 द्यायची तुम्ही सांगितलं ना की 558 आहे शुगर की कोमामध्ये जाते ना ते एकदमच हाय आणि एकदम लो व्हायली सर त्याची शुगर. नाही मग मला बघावं लागेल एकदा त्याला तपासून. तुम्ही आता सध्या ते 3 नका देऊ. फक्त जेवणामध्ये त्याला भात किंवा गोड असं काही देऊ नका सध्या. भात आणखी आणि सर ते CGM जो आपण ते सांगत होतं ते चिप मोबाईल ऍप द्वारे करता येते ते त्याचा आणि इन्शुलिन पंपचा काही संबंध नाही ना सर ते? नाही इन्शुलिन पंप वेगळा आहे आणि सीजीएम वेगळा. सीजीएम नवीन आहे का सर? हा नवीन आलंय का सर आता हे? हा नवीन आहे सीजीएम. त्यामध्ये आपल्याला शुगर लक्षात येते. इन्शुलिन पंप हे इन्शुलिन द्यायचं काम करतं, ते वेगळं मशीन. आणि सीजीएम जे आहे ते शुगर किती लेवल आहे ते डिटेक्ट करतं, ते वेगळं. शुगर चेक करायची गरज नसते का मग? नसते असं नाही पूर्ण, पण ऍटलिस्ट तुम्हाला किती लेवल आहे ही न हे करता बघू शकता असं आहे. इंजेक्शन देऊ शकता का? हा बरोबर ठीक आहे सर. कोल्हापूरला आहेत ना सर आता? कोल्हापूरला जूनच्या पहिल्या आठवड्यात एकदा फोन करा, मी येणार आहे. बरोबर सर. आणि त्या CGM ची प्राइस कॉस्ट किती असेल काय सर? मी तुम्हाला भेटल्यावर सांगतो. ओके सर ठीक आहे. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आपण वंश सकपा. ओके हॅलो वंश, ऐकू शकता का तुम्ही? ओके नेक्स्ट मिस्टर सुशांत भाटीकर. अच्छा हा वंश विचारा, आपला प्रश्न विचारा. हा सर ऐकू येते ना? हो आता येते, बोला. हा सर त्याचा प्रॉब्लेम एक पहिल्यापासूनच आहे. लॅन्टसचा 1 युनिट जर जास्त दिला तर सकाळी कमी होते आणि लॅन्टसचा 1 युनिट जर जास्त गेला तर कमी येते. मग आता ह्याच्यात दोन्ही व्हेरिएबल राहील पॉइंट मध्ये आपल्याकडे एवढे हे पण नाही अॅक्युरेसी त्याची. मग आता सध्या किती लॉकडाऊन मध्ये फार लो येते का त्याची? आता लो नाही. कधी आता लक्षण म्हटलं तर त्याला 50-60 पर्यंत पण आलाय, पण काही त्रास जाणवला नाही त्याला. पण लॅन्टस तुम्ही रात्रीच देताय ना सध्या? कधी देताय? हा रात्रीच देतो, 10 वाजता देतो. आता 7 युनिट चाललंय. बर 8 होतं ते 7 चालू केलेले आता. 7 केलंय. आणि किती वाजता? 10 वाजता देताय? हा 10 वाजता बरोबर देतो. बर नाही मग त्याला लक्षणं जर नसतील तर फार काही काळजी करू नका. आता आहे तेवढंच युनिट चालू ठेवा. जर कंटिन्यू 50-60 यायला लागली आणि त्रास व्हायला लागला तर मात्र आपण लॅन्टसचं बदलून दुसरं इन्शुलिन काय करायचं का काय ते आपण बघूया. आता सध्या ऍक्टर रॅपिड सकाळच होतं ते बंद करून नोवा रॅपिडच कंटिन्यू आहे. 2 घरीच असल्यामुळे आम्ही नोवा रॅपिडच युज करतो आता. घरीच आहे त्यामुळे नोवा रॅपिडच युज करा ऍक्टर रॅपिडच्या. हा त्यामुळे काय 200च्या पुढे जातच नाही जास्त करून. हो त्याला नोवा रॅपिड जास्त चांगलं सूट होतंय तर त्याला. हा नोवा रॅपिड. हा म्हणजे ओव्हरऑल तिची ह्या महिन्यात तसे सर 300च्या पुढे असे 2-3 वेळाच गेले असेल. ओके मग चांगलं आहे, मग काय अडचण नाही. हा म्हणजे 70% तर चांगले आहे तिचे. 200 250 म्हणजे हायली गेलेलेच नाही ह्या महिन्यात तसं. म्हणजे तो टाइम इन रेंज लॉकडाऊन मध्ये. त्यामुळे. हा ओके थँक्यू सर. पुढचा प्रश्न अंजली काळे. अंजलीजी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो अंजली बोल. हा सर मध्ये पडले होते ना मी. ती कंबर परत आणि दुखायला चालू झाली. परत दुखायला लागली? हो एक साइडला.
आणि कॅल्शियमचं ते गोळी चालू आहे ना? हो, सकाळी एक आणि संध्याकाळी एक घेते. एकदा येऊन भेट मला अंजली, बघायला लागेल. हा ठीक आहे. आणि मळमळ होते खूप सर. हो का? आणि वरती पोटामध्ये दुखतंय थोडं. शुगर व्यवस्थित आहे का? आहे, व्यवस्थित आहे शुगर. बर, ठीक आहे. तू शुगर जर मळमळ होते, उलटीसारखं होते, तर एकदा शुगर बघ हाय आहे का. जर जास्त असेल तर थोडी कंट्रोल कर, म्हणजे ते तरी तसं होतं. आणि तुम्हाला म्हणजे भेटायला कधी सर? मी 11 ते 2 आहे रोज सकाळी सांगली चौकडीत. चांगले, ओके ठीक. आणि सर हिंगमेरे सरांनी एल्डरविट इंजेक्शन घ्यायला सांगितले, तुम्हाला विचारून. एल्डरविट का? तुझे सगळे रिपोर्ट एकदा मी बघतो आणि सांगतो ना, मला लक्षात नाही. ठीक आहे, एकदा कॅल्शियम चेक करून घेऊया का सर? हा घेऊया, कॅल्शियम चेक करून घेऊया. ठीक आहे, थँक्यू. संचेती घोलप. हॅलो. बोल. मला ऐकलं. बोल. हॅलो. हा बोला ना. हा, मला हाईट साठी गायडन्स कर. एज किती आहे? 18. 18 वर्ष. आणि हाडाचा एक्सरे केला होता का आपण? काय? एक्सरे हा, हो केला होता. किती वर्ष अगोदर? 3 वर्ष अगोदर केला असेल. नाही, मी बघितलाय का एक्सरे? नाही, ते माझी भारती हॉस्पिटलला ट्रीटमेंट सुरू होती तेव्हा त्या डॉक्टरांनी बघितलाय, जहांगीर सरांनी, आय थिंक. जहागीरदार सरांनी बघितलाय का? हा. ओके, मला एकदा एक्सरे बघायला लागेल, त्याशिवाय मला सांगता येणार नाही. पण आता परत काढलं पाहिजे ना. हो, परत काढलं पाहिजे. हा, पण तेव्हा म्हणजे ते लेफ्ट हँड साइड. तुम्ही कुठे असता? आता सध्या ठाण्यामध्ये आम्ही. ठाण्यात आहे. बर. तुम्ही काम करा, नंतर माझा जो हे क्लिनिकचा नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ओके. आणि एक्सरे जर मला पाठवता आला ऑनलाईन तर मी बघून तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तरी पण साधारण वाढू शकते. तरी पण कॅल्शियम वगैरे काय घेतलं पाहिजे? हॅलो सर. बोला ना. हॅलो सर. हा, म्हणजे आता काय कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन D3 वगैरे काय द्यायला हवं का सध्या, आता तात्पुरतं, म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डी द्यायला काय हरकत नाही. तसंही लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं होत नाही कुणाचं, सगळ्यांनी व्हिटॅमिन डी तर काय हरकत नाही. पण एक्सरे बघून मग मी हाईटचं सांगू शकेन. ओके सर. म्हणजे ज्या वेळेला एक्सरे केलेला होता ना, तेव्हा ते डॉक्टर म्हणले. दुसरा इंजेक्शन कोणता? तिसरा डॉक्टरने दिला. हॅलो. तुला सांगितलेलं कळत नाही काय रे रुद्र? कशाला ते पाण्याचा खेळ चालवायचा? ज्वारीत पाणी. हॅलो. हा सर, म्हणजे त्यावेळेला एक्सरे केलेला, ते एक्सरे मध्ये अजून म्हणजे त्यांनी सांगितलेलं की हाईट वाढेल म्हणून तुझी 152 सेंटीमीटर पर्यंत जाण्याची त्यांनी शक्यता सांगितली होती. परंतु आता 146 वगैरेच आहे, 146 149च्या दरम्यान आहे. म्हणजे वाढण्याची शक्यता आहे का? म्हणजे कसं? तेच मी तुम्हाला म्हणतोय की मला असा अंदाज मी काही सांगू शकणार नाही. ओके सर, चालेल. आम्ही म्हणजे जमलं तर आम्ही तुमच्या ओपीडीला येऊ. नाही, ओपीडीला जरी येऊ नाही शकला ना तरी तुम्ही एक्सरे तिथं करून मला पाठवू शकला तर मी सांगू शकेन. बरं, ठीक आहे. मी एक्सरे तुम्हाला पाठवायचा प्रयत्न करते. चालेल. ओके सर, थँक्यू. पुढचा प्रश्न आदित्य जांभळे. आदित्य. आदित्य गोयल, प्रश्न विचार. हा, आदित्य जांभळे. हॅलो सर. हॅलो. हा बोला. सकाळची शुगर तेवढी वाढाली आदित्यचे. मग बाकीचा काय त्रास? बाकीचा काय त्रास नाही. वाढले म्हणजे किती असते? सकाळचे काल 200
60 होती आणि आज 223 आहे. म्हणजे असतंय की. आणि रात्रीची कशी आहे? रात्रीची 318, 221 अशी आहे. लॅन्टसचा डोस किती चालू आहे? रात्री 10चा का? 11 युनिट आहे. सकाळची कंटिन्युअस केलं किती दिवस वाढतीये की 1-2 दिवसच वाढली? 1-2 दिवस वाढल्या, 2 दिवस नुसता. मग काय बदल करू नको, पुढचे 1-2-4 दिवस बघ कशी आहे, आणि जर तर मग आपण काय डोस चेंज करायचं का बघू, नाही तर नको. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला. Can you hear me? Yes, yes. Sir, thank you very much for this nice webinar. You are welcome. Yeah, actually मी गोव्याहून बोलतो. हा बोला. मी इथे जेम्स मध्ये डायबिटीस एज्युकेटर म्हणून काम करतो. ओके. एक प्रश्न होता की आता जे पंप असतो ना, त्याचं बघा ते आता टेम्परेचर खराब होऊन ते कार्ट्रिज लवकर खराब होतात, मतलब 2-3 दिवसांनी. त्यासाठी नवीन काय आहे का, म्हणजे उपाय? कार्ट्रिज खराब होत आहेत लवकर? आता पंप असतो ना, इन्सुलिन पंप, हो हो, त्याच्यामध्ये कार्ट्रिज काय असतं, ती 1-3 दिवसांनी त्याचा इफेक्ट जातो. तो मग त्याच्यावरती काही नवीन काय आलंय का, म्हणजे त्याची कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी? एक मिनिट, मला वाटतं की हा टेक्निकल प्रॉब्लेम हे पंपचेच लोक तुम्हाला जास्त सांगू शकतात. सर कौस्तुभ बोलतोय. ओके ओके. विनय, मी आन्सर करू का तू करतोयस? गो अहेड. सुशांत सर, जेव्हा आपण पंप मध्ये कार्ट्रिज जेव्हा आपण कार्ट्रिज पूर्ण भरतो, म्हणजे ऍक्च्युअल रिझर्वायर जे भरतो, तर पंप आपण अगदी म्हणजे राजस्थान सारखी गरम जागा पासून अंटार्क्टिका सारखी थंड जागा, या सगळ्या टेम्परेचर्स मध्ये इन्शुलिन पंप चालतो. त्यामुळे असं नाहीये की इन्शुलिन कार्ट्रिज आपण फ्रीज मध्ये ठेवू, पण सपोज 4 दिवस किंवा 5 दिवस कार्ट्रिज पंप मध्ये असेल तर ते इन्शुलिन खराब होईल. हे मिथ आहे, हे म्हणजे हे चुकीचं आहे. ऍक्च्युअली तुम्ही एखादी कार्ट्रिज म्हणजे इन्शुलिन रिझर्वायर मध्ये इन्शुलिन पूर्ण भरलेलं आहे आणि तुम्ही 3 ते 5 दिवस जरी वापरत असाल, ऍक्च्युअली नॉर्म्स बरोबर 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी आपण ती कार्ट्रिज डिस्कार्ड करतो. पण थोडंफार इन्शुलिन जरी राहिलं असेल त्याच्यात, तरी ते इन्शुलिन खराब होत नाही. त्याच्यात टेम्परेचरचा काही संबंध नाही, कारण का एकदा आपण कार्ट्रिज मधनं इन्शुलिन रिझर्वायर मध्ये आपण भरतो आणि जेव्हा ते आपण पंप मध्ये ठेवतो, तर त्याच्या कंडिशन्स, स्टोरिंग कंडिशन्स मध्ये काही फरक पडत नाही. भले तुम्ही मिडल ईस्ट मध्ये पंप लावला असाल किंवा US पासून रशिया पर्यंत, ऑस्ट्रेलिया पर्यंत कुठे जरी तुम्ही तो पंप लावला असाल, तरी आतलं इन्शुलिन खराब होत नाही. त्यामुळे आपण किती दिवस असं एव्हरेज वापरू शकतो म्हणजे बाहेर? हे बघा, कार्ट्रिज जे आपण इन्शुलिन रिझर्वायर जे भरतो, त्याच्यात कार्ट्रिज साधारण 3 ते 4 दिवसात तसे ते संपतात. म्हणजे सेम इकडे पण आणि तिकडे पण सेम असतं? हो. काय नाही. ओके. नाही, इन्शुलिन खराब होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणखी एक प्रश्न होता ना, म्हणजे आता जे गार्डियन कनेक्ट आलेलं आहे, गार्डियन कनेक्ट रिअल टाइम, हॅलो, सो ते आता स्कूल मध्ये अलाउड आहे मोबाईल? हो, आहे ना अलाउड. I10 म्हणजे तो मोबाईल घेऊन काही अशा त्या भागात, तुमच्या भागात ते स्कूल मध्ये अलाउड आहे का? आहे. आणि ऍक्च्युअली सर, हे मी तुम्हाला फोन करून 1 to 1 बोलू शकतो आपण, मी तुम्हाला सगळं सांगतो. बरं. सॉरी सर, थँक्यू फॉर मीन्स हे मला चांगलं वाटलं जॉईन होऊन वेबिनार. सर, मेनी थँक्स. थँक्यू मॅडम. अँड सर ऑल्सो, सर इज गिव्हिंग मीन्स, सर जर पेशंटला कसं देतो ऍडवाइस, ते म्हणून मला चांगलं वाटलं. म्हणजे आणि या टाइम मध्ये, कोविड टाइम मध्ये हा खूप उपयोगी पडणार. हॅलो, या, थँक्यू सर. सिमीन मिरकर, आपल्याला एक प्रश्न आहे. हॅलो सर. हा बोला. माझ्या मुलीची शुगर आहे ना, ती दुपारच्या नंतर आहे ना 250च्या आसपास जाते कायम. सकाळची किती असते? सकाळची 180च्या आसपास असते,
पण नंतर आहे ना दुपारी आणि मग रात्री चेक करतो ना, तर मग ती 250च्या वरती दाखवते. आणि लॅन्टस आहे आपला 8 युनिट लॅन्टस आहे आणि 3 युनिट फिलॅरस आहे. 3 युनिट काय आहे? फिलॅरस 5. नाही, आवाज ऐकलं नाही. कुठं 3 युनिट कुठलं चालू आहे तुमचं? हा, फिलॅरस 5. फिलॅरस 5. फिलॅरस नाही, इन्शुलिनचं नाव तुम्ही चुकीचं सांगताय. फिलॅरस. हॅलो, फिलॅरस 5 आहे सर, जेवणाआधीचं. स्पेलिंग सांगा मला. हा, स्पेलिंग सांगा तुम्ही, काय सांगताय त्याचं. मला कळत नाहीये कुठलं इन्शुलिन वापरताय तुम्ही. स्पेलिंग बोल काय? FLASP. फियास्प आहे, फियास्प. ओके, फियास्प वापरताय तुम्ही. हो, जेवणाआधी 3 युनिट. फियास्प हे मी वापरायला सांगितलंय की दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांनी दिलंय? नाही, आता लॉकडाऊन मध्ये तिला जरा त्रास होत होता ना काय, तर आम्ही इकडे लोकल डॉक्टरकडे तुम्ही सांगितलं आम्हाला 2 महिन्यात 3 महिन्यानंतर या. त्याच्यानंतर एक्झॅक्ट लॉकडाऊन झाला काय, तर तिला जरा त्रास होत होता. तर आम्ही इकडच्या लोकल डॉक्टरांना दाखवलं, MD ना. तर त्यांनी सांगितलं की जेवणा अगोदर हे चालू करून बघा. पण त्याच्या अगोदर 8-10 दिवस रेग्युलर चांगली होत होती, म्हणजे शुगर 120-130च्या आसपास दाखवायची. पण आता एक महिनाभर आहे ना, 250च्या वरती जाते. नाही, हे बघा, मी पहिला तिला रेग्युलर इन्शुलिन चालू केलं होतं. इन्शुजन आर किंवा ॲक्ट्रापिड असं काय होतं का? ॲक्राबिट चालू केलं होतं. हा, मग बेसिकली कसं असतं, फियास्प जे इन्शुलिन आहे ना, त्याची ऍक्शन फार जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे तिची दुपारी वाढायला लागली आहे. ओके, तर ॲक्ट्रापिड जे आहे तेच परत चालू करा तिला. तेच चालू करू का परत? आणि मला जून मध्ये कधी जमेल त्यावेळी एकदा भेटा. आणि मला विचारल्याशिवाय इन्शुलिनचे हे चेंज करू नका कंपनी. ओके सर, ओके. हा, कारण फियास्प हे पूर्ण वेगळ्या प्रकारचं इन्शुलिन आहे आणि ॲक्ट्रापिड हे पूर्ण वेगळ्या प्रकारचं इन्शुलिन आहे. जरी इन्शुलिन असलं तरी प्रत्येक ते वेगवेगळ्या इन्शुलिन मध्ये त्यांच्या कामांमध्ये फरक आहेत भरपूर. तर ते काय झालं होतं माहिती आहे, ॲक्रेडिक आपल्याकडे स्टॉकच नव्हता इकडे कुठे रत्नागिरीत आमच्या मेडिकल स्टोर्सला. ॲक्ट्रापिड नव्हता स्टॉक कुठंच? नव्हता काय, त्याच्यामुळे त्यांनी तो दुसरा ऑप्शन आम्हाला हा दिला की हे चालू, हे ऐकाय तर बघा ऐकाय. बरं, आता बघा ॲक्ट्रापिड अवेलेबल आहे का. नसेल तर इन्शुजन आर म्हणून आहे. इन्शुजन आर ते जरी मिळालं तर ते घ्या. ते ॲक्ट्रापिड सारखंच आहे. ठीक आहे. ओके सर, ओके सर, ओके सर. चालेल. Okay, sir. So, because of time issues, I think we can wrap up. Yeah. So, समय को मद्देनजर रखते हुए हम इस सेशन को अभी एंड देते हैं. तो मेट्रॉनिक की ओर से मैं डॉक्टर अनिकेत को धन्यवाद करना चाहूंगी, जिसने इस सेशन को बहुत बखूबी से पूरा किया. इसके साथ साथ मैं धन्यवाद करना चाहूंगी अपने पार्टिसिपेंट्स का, जो पूरे समय हमारे साथ बने रहे और उनके सवाल जवाबों ने इस सेशन को और बेहतर बनाया. मैं आशा करती हूँ कि आप सब लोगों से फिर से जुड़ सकें. इस सेशन के बाद आपके स्क्रीन पर एक फीडबैक फॉर्म आएगा, कृपया उसे भरें ताकि हम संपर्क बनाए रखें और आपके सवालों का जवाब दे सकें. इसी के साथ मैं विदा लेना चाहूंगी. स्वस्थ रहें और खुश रहें. डॉक्टर अनिकेत, वुड यू लाइक टू से समथिंग? सो जस्ट टेक केअर ड्युरिंग दिस क्रायसिस सिच्युएशन. या संकटातून आपण सगळे बाहेर पडणार आहे लवकरच. पण शुगरच्या पेशंटनी या काळात फार काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाचे प्रसार आता पुढच्या 1-2 महिन्यात वाढण्याची शक्यता आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला कोरोनापासून स्वतःला वाचवणं आणि शुगर व्यवस्थित कंट्रोल करणं हे महत्वाचं आहे. हा एक टेक होम मेसेज मी देतोय सगळ्यांना. थँक्यू. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पार्टिसिपंट्स वन्स अगेन. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
सभी डॉक्टर को धन्यवाद कर सकते हैं। हेलो। Okay, so now we can wrap up.